सुप्रभात मंडळींनो, कोकणातल्या सकाळी तुमचं स्वागत असा. तर मंडळींनो, जाम म्हणजे जाम थंडी आहे आमच्याकडे. म्हणजे मी ह्या स्वेटर घालून त्याच्यावर जवळजवळ 4 म्हणजे 3 चादरी आणि एक बुरंदूस घेऊन झोपतोय. आणि आता सकाळी सकाळी ह्या कोवळं ऊन खाऊ केलंय, कारण खराच बाहेर येऊक नको. आता तरी काय नाही, उठलंय ना मगाशी तेव्हा असं बोललंय तरी तोंडात नशी वाफ निघत होती, वाफ. तर नाही ना, आता जरा केसांचा तडास झाला आणि तेल नाही घाली तो त्याच्यामुळे. तर आता जरा आईक सांगितलं आहे तेल घाल केसात, तर तेल घालून घेऊया आणि आईबरोबर वाज गजाले पण मारूया. तर चला. सप्त्या दिवशी परीक्षा देऊची आहे ना, ती परीक्षा देऊन जातले. मास्टर्स करतोय. मंडळींनो, झालो दिवस गेलो, झोपान बिपान उठलाय आणि आता आमचं काका ना आगडी ट्रॅक्टरान वापो नांगरता म्हणजे नांगरताच म्हणतील. तर दाखवते तुमका, आपण पण जाऊयात आहे, पण आधी हैसूनच बघा. मंडळींनो, चला आता तुमका आमच्या गावची शोभा थोडक्यात दाखवत आहे. ठीक आहे, विविधतेने नटलेलं आमचं तोरसोळे गाव आणि थोडाफार आपल्या गावाचा सुंदर निसर्गरम्य रूप बघूया आपण. चला. मंडळींनो, आमच्या गावात येताना ना दोन्ही बाजूंना घाटी आहे, घाटी म्हणजे असं मोठं चढावा, हाकडनं पण आणि त्या साईडने पण. तर आता वरती जाऊन तुमचं आमचं गाव दाखवतंय. अगदी चारही बाजून डोंगर आणि त्या डोंगरांच्या मध्ये खाली आमचं छोटंसं तोरसोळे नावाचं गाव. तर मंडळींनो, आता आपण घाटीवर येऊन पोहोचला आणि ना हा एक स्पॉट आहे की थैना खालचा सगळा दिसता. खालचा म्हणजे खाली असा गाव आहे, गावातला शाळा म्हणा, त्याच्यानंतर वापे, थोडीशी घरा. तर बघूया आपण आता चालत चालत जाऊ. हा, या माझ्यासोबत. बंद नको करू म्हणजे कॅमेरामॅन शिकाऊ बारक्याच्या पोरग्या घेऊन इलाय. मी तिथं नक्की खैसून दिसता. आता माका वाटतं पुढे असतला रे, काही जवळ जवळ पर्यंत तर कधी दिसत नाही. हा, मग वाटतं खाईपर्यंत गेलो ना आपण, खाईपर्यंत गेला तर दिसत. मंडळींनो, मी तर सांगत होते ना तुमका आमचं गाव दिसता, खाली तो हैनाच दिसता. पण ना आता सगळी झाडी रानबीन वाढला, त्याच्यामुळे माका लक्षात येत नव्हतं की खैसून दिसता. पण आता आपल्याला नाही दिसू शकत, कारण पुरा बघू शकता असं फिरवरे सगळ्या बाजून पुरा रान वाढला, रस्त्याच्या दोन्ही बाजून, त्याच्यामुळे नाही दिसणार. पण चला आता जाऊया खाली गावात. चालूच मी दिसताय ना वाईट साजरी. म्हणजे आपल्या गाडी इथे पाठच्या टायरात हवाच नाही, त्याच्यामुळे आता गाडी घराकडे लावून येत आहे. तुम्ही हयच थांबा, आता आपण जाऊया देवळात. चल मंडळींनो, गावात जेव्हा शॉर्टकट वाटे असतात ना, तेव्हा कोण रस्त्याने जाऊचे कष्ट घेत नाही. आता ही ना आमची शॉर्टकट वाटा आणि हैनाच आम्ही जेव्हा भात बीत नसताना, म्हणजे कोपरे रिकामी असतात, तेव्हा आम्ही ह्या वाप्यांतून उडिया मारून मारून शाळेत जायचे पहिले. तर चला आता आपण माझी मराठी शाळा बघूया. त्यानं पुढे आपल्या गावच्या ग्रामदैवतेचा म्हणजे आपल्या आई भगवतीचं मंदिर बघूया आणि मग घरा घेऊया. मंडळींनो, मी ना आता शॉर्टकट नाही, शॉर्टकट नाही. कशाक माहिती आहे,
रस्त्यावरनं जर असं कॅमेरा उभं घेऊन असं मोबाईल चालू ठेवून चालला ना, लोक भूत बघल्यासारखी बघतात, भूत बघितल्यासारखी. मागणं बऱ्याच जणांनी सांगितलेल्याने म्हणजे असं म्हणान दाखवतात की पोरींका ह्या क्षेत्रात करिअर जाम लवकर भेटता किंवा लवकर बिल्डअप होता. नाही रे, झिलग्यांका जेवढं फ्रीडम आहे ना तेवढं चढवांका नाही. पटता काय? मी आता ह्याचा काय करताय ना, काम सोडून आहे त्याच्यासाठी मला एवढा कन्व्हिन्स करूचा लागला ना घरातल्यांका, अजून पण करते, पटत नाही. कारण आपल्या गावच्या साध्या बाळा माणसांना ह्या सगळ्याची माहितीच नसतं हो. आणि आमच्या आईंकानी तर मोबाईल हातात, म्हणजे आमच्याच नाही सगळ्यांच्याच मोबाईल हातात दिसता म्हणजे फक्त चेडू काय करतात, टाइमपास करता. त्याच्यामुळे काय सांगणार आहे, तो मोबाईल ठेव आणि कामा करा, जरा डोळे भंगान जातील. त्यामुळे जास्त मनावर घेत नाही. आणि शॉर्टकट नेवचं कारण ह्याचा की रस्त्यावरनं मोबाईल घेऊन मी तरी नाही येऊ शकत. मी घाबरते असं नाही, पण काहीतरी त्या खटकता मनाक लागता. तर चला आपण आपल्या मराठी शाळेकडे येईल. मंडळींनो, माझं मराठी शाळेतलं शिक्षण ना ह्या वर्गात संपला. म्हणजे 2013 मी 7वीत होत आहे आणि तेव्हाच आमचं ह्यो 7वीचा वर्ग होतो. आणि मंडळींनो, हाय काकी जोक घालायची तेव्हा, हाय आमची काकी जोक घालायची. आणि आम्ही सगळ्यात मोठी पोरगी, म्हणजे 7वी म्हणजे सगळ्यात मोठ्या वर्गातली पोरगी. त्याच्यामुळे काकींका जेवण वाढूक लाग, बाकीच्या पोरग्यांका शेवटची उरलेली जी करप असता ती करप अगदी खरडून खा. कारण आम्ही मोठी ना, आम्ही काकीक सांगायचो की काकी आमका ठेवतो. म्हणजे नो ह्या वर्गात ह्या शाळेत एवढ्या आठवणी आहेत ना. हे मार पण खाल्ला म्हणजे नो, तेव्हा दाखवले तुमका, चालूच ठेव. जो नळ आहे ना, हे एकदा आम्ही संध्याकाळी 4 वाजता आमका खेळाक सोडलेल्याने. आणि त्या नळावर पाणी, सगळी 7वीची पोरा पाणी बिनी भरपूर घेऊन फुल एकामेकाक भिजून लय मजा मस्ती केला. आणि आतमधनं ऑफिसमधनं सरांनी बघितल्यानी आणि सगळ्या 7वीच्या पोरांका बोलवल्याने. आता माझे क्लासमेट जेव्हा हे व्हिडिओ बघतील तेव्हा मे बी त्यांना हे आठवणी जागे होतीलच. तर म्हणजे ना सगळ्यांका बोलवल्याने. आणि तेव्हा ना शिकल्या आणि अशी होती थोडी पोरगी, ती म्हणजे स्वतः हुशार समजत होती की आम्ही हुशार, आमका जास्त नाही मारणार, आम्ही सरांची लाडकी आहो. तर म्हणजे नो अशी हकडी पराक्रम करून झाले, तशी हकडी लाईनीत उभी राहिलो मार खाऊ. कारण आता सरांच्या हातात काठी होती, सोयन पेटकावणार होते. तर अशी रांगेत उभी राहिलो आणि आम्ही पुढे, मी आणि अजून एक होता पुढे. आमका म्हटलं आम्ही पहिले गेलो तर थोडासा मारतील सोडून देतील, पण म्हणजे आमका 3 फटके बसलेले आणि बाकी सगळ्यांका आमच्या पाठच्यांका 2-2 फटके बसलेले. म्हणजे तेव्हा वाटलं की झक मारला आणि पुढे राहिलो. लास्टला राहतो तर एक मार वाचलो असतो. म्हणून जाम चुरचुरलेला. तर शिकल्या अभ्यासाच्या बाबतीत कधी मार खाल्या नसत, पण असे पराक्रम करून जाम मार खाल्या ना. तर हे आमचा ग्राउंड हाय. कबड्डी खेळायची आम्ही. आणि तिथल्या काही लई चांगली कबड्डी नाही यायची, खो खो यायचो. आणि कबड्डी खेळते. आणि एक गोष्ट, शितला 7वीत गेला तरी शितला 4थीतलाच वाटायचं, एवढा असं बट्टू होता बारकेसा. त्याच्यामुळे मोठ्या गटातल्या पोरांच्या वांगड्यान छोट्या, म्हणजे मी होते मोठ्या गटातला, पण कधी कधी मला लहान गटात पण खेळवायचे. तर बरेच आठवणी आहेत म्हणजे ह्या शाळेत. आता मग वाटतं ह्यो आपलं तगडी फिरा, तो आपलं हॉल होतो पहिलं, प्रार्थना वगैरे हाय व्हायची. आणि आता ह्यो बारको सांगतं की तोच हॉल हकडी बनता ह्या साईडला. तर नवीन बांधकाम मे बी चालू असतला. तर म्हणजे माझाच नाही, पण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपण किती जरी मोठी झाला ना तरी आपल्या मराठी शाळेतल्या आठवणी कधीच विसरू नाही शकत, मग तर कोण पण असन दे. आणि त्याच्यात तर पोरगे म्हणशाल तर पोरींपेक्षा जास्त पोरगे मार खातात, मग अभ्यासाच्या बाबतीत असन दे किंवा खेळाच्या बाबतीत असन दे किंवा आणि कसले पराक्रमांच्या बाबतीत. तर म्हणजे ही माझी मराठी शाळा असा, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्र शाळा तोरसोळे नंबर 1. म्हणजे ह्या शाळेत राहून ना आम्ही भरपूर बक्षीस पण घेतला क्रीडा स्पर्धेंका. त्याच्यानंतर भरपूर अभ्यास पण केला. अगदी आज पण आपल्या शाळेचं नाव मोठा होता. आताची जी मराठी शाळेतली पोरगी आहे ती पण एवढी भारी आहेत की सगळ्या स्पर्धेतून एक पहिलं दुसरं असं नंबर घेऊन येतात. अभिमान असा की मी ह्या शाळेचा भाग होत आहे, आज पण आहे. तर म्हणून ही असं माझी मराठी शाळा. तर चला आता आपण ह्याने जाऊया देवळात, आपल्या ग्रामदैवतेचं मंदिर आहे आई भगवती माऊलीचा, थाई पण जाऊया आणि थाई ना मग घरी जाऊया. चलो चालू ठेव ना. म्हणजे शाळेच्या अगदी बाजूकच मंदिर आहे.
आणि त्या दिवशी जो आपला सप्ताह झाला अखंड हरिनाम सप्ताह तो पण आपल्या ह्याच मंदिरात होतो. पण सप्ताह असल्यामुळे जास्त व्यवस्थित फिरता नाही आला कारण भरपूर गर्दी होती. माहेरवाशिनी म्हणा किंवा बरीच मंडळी इलेली त्याच्यामुळे व्यवस्थित फिराक नाही भेटला. पण चला आज आपण व्यवस्थित मंदिर आतून बाहेरून फिराय. ही अंगणवाडी आहे आपली. मी आधी आमची अंगणवाडी तिकडे हे दुकानाच्या बाजूला जाताना दाखवेल. पण त्याच्यानंतर मी हय अंगणवाडीत शिकले. 2-3 वर्ष हयच होते अंगणवाडीत कारण दादा जायचो. दादाच्या अंगणात मी पण जायचंय. आता जाम जुनी झाली आहे. बाकी नवीन पण बांधल्या नाही दाखवते तुमका. नवीन पण अंगणवाडी बांधल्या नाहीत. पण मी ज्या अंगणवाडीत शिकले ती अंगणवाडी ही आहे. आता त्याच्या बाजूक मग वाटतं 2 नवीन अंगणवाडी झाल्यात. ती एक आणि ती एक. जसा उघडला तसा लावून पण घेतला. पटना यो. म्हणजे बघू शकतास मंदिरात किती शांतता. अगदी टाचणी पडली ना तरी आवाज येते एवढी शांतता. म्हणजे आम्ही जरा जास्तच संध्याकाळची इला आणि हे लाईटी खय ह्या मला माहीत नाही त्याच्यामुळे थोडंसं अंधार आहेत व्हिडिओत. म्हणून बाजूकच आहे बघा ही 2 छोटीशी मंदिरं पण आहेत. जाऊया आपण ते गोलफिरान. म्हणून त्या दिवशी मे मध्ये 14 तारीखला जी पूजा झालेली आणि ज्या पूजेत मी इलेलं आहे ना त्या ह्याच मंदिरात पूजा होती. मंदिराचं जीर्णोद्धार सोहळं होतं. म्हणून हे बोर्ड पण लागला की कृपया महिलांनी मंदिरात प्रवेश करू नये. हे आपल्या आकाराचं मंदिर आणि हाय महिला आतमध्ये नाही जात. तर बाकी तू जाऊ तू जा ना आतमधनं व्हिडिओ करून घेऊन. हो कशी मस्त छान मोकळी जागा पण आहे. आणि हे बाजूक अजून एक देवीचं मंदिर आहे. आय थिंक पावणा देवीचं असतात होय ना रे. म्हणजे मी गावात राहून माकाच माहित नाहीत गावात किती देवळ आहेत. दिसत नाही. मंदिराचं बांधकाम चालू आहे आय थिंक. पण हाच आहे पण एक मंदिर हा ना. चला मंदिरात तर झाली. आणि म्हणजे रस्त्याच्या पलीकडे गेलो ना तर आपल्या गणपती बाप्पांचं पण एक मंदिर आहे. आपल्या महाराजांचं एक शिवस्मारक सुद्धा असा. तर आता अंधार होईल आता थंय जाऊन व्हिडिओ पण व्यवस्थित येणार नाही. तर आपण परत कधीतरी जाऊया ठीक आहे. तर मंडळींनो अशा प्रकारे माझी मराठी शाळा आणि आमच्या गावचं मंदिर आपण बघून लाव. तर आता हे ना घरात जाऊया कारण 7 पण वाजत इल्यात आणि इकडे अंधार पण लवकर होता. तर व्हिडिओच्या शेवटीच एवढंच सांगते की नक्की सांगा व्हिडिओ कसं झालं. व्हिडिओ भरभरून प्रेम देवा. यूट्यूबवरची नवीनच सुरुवात आहे आणि तुमच्या साथीची तेवढीच गरज पण आहे. तर चला भेटाया उद्या एका नवीन कोऱ्या करकरीत व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. ज्यांनी सबस्क्राईब केलंच नसाल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा चॅनल का. बाकी भेटा उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.